मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के अकोला से एक बेहद ही चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां महिलाओं को ब्लैकमेल और छेड़छाड़ करने के इरादे से घर में चुपके से कैमरा एक कॉन्ट्रैक्टर ने लगा दिया था। और कैमरा लगे होने की जानकारी सामने आने के बाद इस व्यक्ति की जमकर पिटाई की गई है। जानकारी के अनुसार कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्टर का काम करने वाला ये शख्स इलाके में कई सालों से काम करता था, लेकिन काम के दौरान इस शख्स ने एक घर में चुपके से कैमरा लगा दिया था और महिलाओं को ब्लैकमेल और छेड़छाड़ करने की इसने कोशिश की। एक स्थानीय सोशल एक्टिविस्ट और उनके साथियों को जब इसके बारे में जानकारी मिली तो इन लोगों ने इस शख्स को पकड़ा और इसकी जमकर पिटाई की गई। पिटाई के बाद इस आरोपी को जूने शहर पुलिस स्टेशन को सौंप दिया गया है। पुलिस आगे की कार्रवाई कर रही है। सामाजिक कार्यकर्ता सलीम जंजाळ अकोला जिल्ह्यामध्ये लवजाचं काम करतो. हा जो जेहादी आहे मोतीऊर शेख हा प्रॉपर राहणारा पश्चिम बंगालचा आहे. त्याने इथं अकोल्यामध्ये 5 मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि लवजाच्या षडयंत्रामध्ये अटकवलं आणि त्या एका लेडीजच्या तर घरी त्यानं स्पाय कॅमेरा लावला आणि त्याद्वारे तो घरातले सगळे जे काही प्रायव्हसी असते त्याचे सगळ्यासाठी त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये अटॅच केलं. काय झालं की या इथं खूप म्हणजे बाकीच्या मुलीचं पण ते हे आले आणि समोर येऊन मग मुलीला आज आम्ही अशा कंडिशनमध्ये पकडलं त्याला की त्याला स्पॉटवर पकडून पोलीस स्टेशनला आणलं सिटी कोतवाली. काही याच्यात त्याने ब्लॅकमेलिंगचा काही हो, आता ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. त्याच्या 2 प्रकरणामध्ये मुलीला ब्लॅकमेल करून त्याने व्हिडिओ काढले, अश्लील व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करत आहे आम्ही. अशा काही तक्रारी आल्या का बाकीच्या? हो, तक्रारी आलेल्या आहेत ना. आम्ही ताईला घेऊन इथं आलेलो आहोत रिपोर्ट द्यायसाठी. ताई पण सोबत आलेल्या आहेत आणखी कंप्लेंट काही द्यायसाठी. महिलांच्या तक्रारी आहेत का? आणखी काही 4 महिला आहेत आणखी. त्यातली आणखी एक महिला तक्रार द्या समोर आलेली आहे. तर यामध्ये 2 तक्रारी देण्यास महिला समोर आलेल्या आहेत. याच्यात तसं पाहिलं तर 5 मुली याच्यात लवजात षडयंत्रामध्ये या आरोपीने अटकवले लवजातमध्ये. पण या 2 मुली त्या तक्रार द्यासाठी समोर आलेल्या आहेत. नाही, पोलीस तक्रार सुरू आहे, देणं चालू आहे. तक्रार देऊ राहिले.